समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत। फडणवीस सरकारकडून समिती स्थापन करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री फडणवीस समान नागरी कायदा आणण्यासाठी आग्रही आहेत। पावसाळी अधिवेशनातच राज्य सरकार या संदर्भात घोषणा देखील करू शकते। तर समान नागरी कायदा हा आपल्या राज्यामध्ये यावा यासाठी फडणवीस सरकारकडून समिती स्थापन करण्याची तयारी सुरू असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समान नागरी कायदा आपल्या राज्यात यावा यासाठी प्रयत्नशील आहेत। पावसाळी अधिवेशनातच राज्य सरकार या संदर्भात घोषणा करू शकतं। तर समान नागरी कायदा म्हणजे काय? तर धर्म असेल, जात असेल, कुठलाही पंथ हा विचारात न घेता देशातील सगळ्या नागरिकांसाठी कुठलीही गोष्ट असेल त्या प्रत्येकासाठी एकच समान कायदा लागू करणं। सध्या भारतामध्ये वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळे वैयक्तिक कायदे आहेत आणि याच पार्श्वभूमीवर हा एक समान नागरी कायदा म्हणून लागू करावा अशी मुख्यमंत्री फडणवीसांची इच्छा आहे। याच संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, तत्पूर्वी मागील काही दिवसांपासून राज्यात समान नागरी कायदा येईल आणि त्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू असल्याची चर्चा सुरू होती। माहिती ती म्हणजे समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भातली समिती जी आहे ती स्थापन केली जाणार आहे आणि आता राज्याचं पावसाळी अधिवेशन आहे। या अधिवेशनातच राज्य सरकार समिती स्थापन करू शकतात आणि मुख्यमंत्री स्वतः याची सभागृहामध्ये घोषणा करू शकतात। आपण बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आग्रही आहेत की राज्यात समान नागरी कायदा आणावा आणि त्याचे फायदे त्याला होऊ शकतात आणि याचमुळे कुठेतरी आता राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांकडून या संदर्भात तयारी जी आहे सुरू असल्याचं कळतंय। बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।